ज्याच्याकडे रात्रीच्या टायमिंगला वेळ असतो त्याला हे सगळे उद्योग सुचतात, मला तरी असं वाटतं. तर मी बेसन पीठ, थोडीशी हळदी आणि दूध, कच्चं दूध होतं, ते सगळं मिक्स करून एक असा मिश्रण बनवलं होतं आणि ते तोंडावरती लावून मस्तपैकी तोंडाला असं मास्क करून घेतलं. त्यानंतर मग मी फ्रेश वगैरे झाले. तुम्ही पाहू शकता आधीची स्किन आणि आताची स्किन जरा ग्लो आल्यागत वाटतं. वारीवरून आल्यानंतरची टॅनिंग अजिबात रिम्यूव्ह झाली नाहीये. तर आता मी बोलले की जरा काहीतरी प्रयोग करून बघूया आपल्या फेसवरती. पाटणीला तर पूर्णपणे चट्टाच पडलाय. बऱ्यापैकी मी साडी वेअर केली होती, सो पूर्णपणे असा चौकोनी चट्टाच पडून गेलाय. त्याला तर आपण काहीच करू शकत नाही. असो, त्यानंतर हे घरी आले होते रात्री 11 वाजता. माझी फक्त घाई होती, माझ्यासाठी काय घेऊन आलीत मला पाहायचं होतं. तर खूप सारे काजू आणि फणसाची चिप्स, चटणी, कोकमचा सरबत, म्हणजे कोकमचा ते काय सरबत मी कधीच प्यायला नाही, मी तो ट्राय करणार आहे नक्की. त्यानंतर ठेचा वगैरे आणला होता, त्यासोबतच कोकम सुद्धा आणले होते त्यांनी. त्यानंतर दुसऱ्या दिवसाची सकाळ काहीशी अशी होती, मस्तपैकी फ्रेश झाले, व्हाईट कलरचा कुर्ता वेअर केला आणि त्यानंतर कामाला गेले. कामावरून घरी आले आणि आमच्या टेबलाला मी ऑलपेपर मागवलं होता. मागच्या व्हिडिओ एकामध्ये मी दाखवलं होतं ऑलपेपर आणि ते आम्ही ऑर्गनायझर मागवले होते. ऑर्गनायझर तर फिट केलेले, पण ह्या टेबलाचा मला आफ्टर बिफोर करायचा होता, पण पहिला व्हिडिओ काही काढलाच नाही. त्यानंतर टेबलाची अवस्था काहीशी अशी होती. तुम्हाला एक सांगू का, स्वतःच्या गोष्टी असेल ना, माणूस खूप आवडीने जपून ठेवतो. तसंच काहीसं माझा नवरा कॅमेऱ्याला माझ्यापेक्षा पण जास्त जपतो. त्यांनी असा मस्तपैकी पॅक करून कॅमेरा बॅगेत ठेवून दिला. त्यानंतर आम्ही संध्याकाळच्या वेळेस मूवीला गेलो. मूवीचा प्लॅन केला होता. मग आम्ही तो आवारा 2 इम्रान हाशमीचा पिक्चर पाहिला. मी पहिला पार्ट पाहिलाच नाही, तर मला दुसरा काय समजणार आहे. मला कोणताच पिक्चर कधी समजत नाही, कारण की मी प्रत्येक पिक्चर सेकंड पार्ट बघायला जाते. त्यानंतर मी घरी आले, मस्तपैकी जेवण बनवलं आणि आम्ही लाडूसुद्धा बनवले. असा संपवला दिवस. तर बाय.